धुळे जिल्ह्यातील महिंदळ येथील कमलेश ज्ञानेश्वर कदम या जवानाला आंध्र प्रदेशातील कडप्पा या गावी निवडणुकीच्या बंदोबस्तावर असताना 14 मे रोजी दुपारी 3 वाजता वीरमरण आले आहे। त्यांच्या निधनाची वार्ता गावात पोहोचताच शोककळा पसरली असून त्यांच्यावर 16 मे रोजी सकाळी 9 वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे। ते 73 बटालियन सशस्त्र सीमाबल शेरगाव अरुणाचल प्रदेश येथे कार्यरत होते। ते मूळचे शिंदखेडा तालुक्यातील गोराणे येथील असून त्यांच्यावर महिंदळे गावात अंत्यसंस्कार होणार आहे। ते धुळे येथील विधितज्ञ ज्ञानेश्वर गुलाबराव कदम यांचे ज्येष्ठ चिरंजीव तर SRPF येथील ASI विशाल पाटील व महिंदळेचे माजी सरपंच दिनेश पाटील यांचे भाचे होते। त्यांच्या निधनाची वार्ता गावात पोहोचल्यानंतर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी 2 लहान मुले असा परिवार आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।